आहे आणि आज आपण एक थोडी बढिया कन्सेप्ट शिकणार आहोत. ती आहे शुड हॅव. ती आहे शुड हॅव. शुड आपण शिकलो आहे आणि शुड तुम्हाला डिटेल्समध्ये शिकायचं असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तरी आपण थोडे पण रिवाइज करून घेऊया. शूडचा अर्थ पाहिजे. जेव्हा आपल्याला कर्तव्याबद्दल बोलायचं आहे तेव्हा आपण शूडचा वापर करतो आणि करायचाच आहे. जसं दे शूड स्टडी, त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. वी शूड ओबे अवर पॅरेंट्स, आपण आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळायला पाहिजे. दे शूड रिस्पेक्ट द एल्डर्स, त्यांनी मोठ्यांचा मान करायला पाहिजे. वी द रिच शूड हेल्प द पुअर, श्रीमंतांनी गरिबाची मदत करायला पाहिजे. हा झाला शूड. आता शूड आपण जो पहिला प्रकार शिकणार आहोत, जवळ पाहिजे होते, कडे पाहिजे होते. म्हणजे आमच्याकडे आमची गोष्ट असायला पाहिजे होती, अपेक्षित होती की ती गोष्ट त्याच्याकडे असायला पाहिजे, किंवा त्यावेळेस तेवढं काम महत्त्वाचं होतं की त्यांनी गोष्ट करायला पाहिजे होती पण त्यांनी ती केली नाही. तेव्हा आपण जवळपास नियर अबाउट शूड हॅवचा वापर करतो. जसं मिस्टर पाटील शूड हॅव 1 लाख रुपीज. मिस्टर पाटील, श्री पाटील यांच्याकडे 1 लाख रुपये पाहिजे होते. म्हणजे त्यांचं तेवढं इन्कम आहे की सहज त्यांच्याकडे तेवढी रक्कम असायला पाहिजे होती. म्हणून आपण काय म्हटलं, मिस्टर पाटील शूड हॅव 1 लाख रुपीज. मिस्टर पाटील यांच्याकडे 1 लाख रुपये असायला पाहिजे होते. यू शूड हॅव मिनिमम 2 पेन्स इन एक्झामिनेशन हॉल. म्हणजे परीक्षेच्या हॉलमध्ये असताना तुझ्याकडे 2 पेन असायला पाहिजे होते. आवश्यक आहे, जरुरी आहे. दे शूड हॅव 10 एकर फार्म. त्यांच्याकडे 10 एकर शेती पाहिजे होती. म्हणजे तेव्हा त्यांच्याकडे तेवढं इन्कम होतं. त्यांनी जर खरोखर विचार केला असता, विकत घ्यायचे तर घेऊ शकले असते, पण त्यांनी ते भूतकाळात केलं नाही. म्हणून आपण काय म्हटलं की दे शूड हॅव 10 एकर फार्म. त्यांच्याकडे 10 एकर शेती पाहिजे होती, म्हणजे आता नाही आहे. यू शूड हॅव मिनिमम 50,000 रुपीज बॅलन्स. तुझ्याकडे बॅलन्स किती पाहिजे होतं, 50,000 रुपये असायला पाहिजे होतं. दे शूड हॅव मिनिमम 2 प्लॉट्स. त्यांच्याकडे 2 प्लॉट असायला पाहिजे होते. ठीक आहे. आणखी बघूया. ॲज अ स्टुडंट, जसं मी घेतलं तर विद्यार्थी आहे. यू शूड हॅव ऑल ग्रामर बुक्स. तुझ्याकडे ग्रामरची सगळी पुस्तकं पाहिजे होते. यू शूड हॅव ऑल मटेरियल ऑफ मॅथ्स. अमक्याकडे अमक्याची जेव्हा पात्रता होती तेव्हा ती गोष्ट त्यांनी करायला पाहिजे होती. म्हणजे त्याच्याकडे ती गोष्ट राहिली असती तेव्हा आपण शूड हॅव कडे पाहिजे होती, जवळ पाहिजे होती या अर्थाने वापर करतो. ओके. तर या ठिकाणी आपल्याला वाक्याची रचना लक्षात येईल. सब्जेक्ट आहे, शूड हॅव आहे, प्लस नाऊन आहे. ओके, प्लस त्यानंतरचा पार्ट. आता आपण बघणार आहोत शूड हॅव. म्हणजे त्यांनी ते काम करायला पाहिजे होतं, त्यांनी त्याला भेटायला पाहिजे होतं या अर्थाने. इथे कडे असते, जवळ पाहिजे अर्थात नाही. इथे वाक्याची रचना सुद्धा बदलणार आहे. वाक्याची रचनेकडे पुन्हा लक्ष द्या. सब्जेक्ट शूड हॅव, शूड हॅव नंतर V3, शूड हॅव नंतर V3 नंतर ऑब्जेक्ट आणि RP. या पद्धतीने सुद्धा आपण कडे पाहिजे होते, जवळ पाहिजे होते तर आपण आता शिकणार आहोत. ओके. जसं यू शूड हॅव स्टडीड. तू अभ्यास करायला पाहिजे होता, म्हणजे तो पास झाला असता, म्हणजे काय आज नापास आहे. दे शूड हॅव परचेस दॅट हाऊस. दे शूड हॅव परचेस्ड दॅट हाऊस. त्यांनी ते घर विकत घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे घेतलं का नाही. यू शूड हॅव प्रोव्हाइडेड दोज थिंग टू देम. तू त्यांना त्या गोष्टी पुरवायला पाहिजे होत्या, म्हणजे पुरवल्या का नाही. ही शूड हॅव प्लेड वेल. त्यांनी चांगलं खेळायला पाहिजे होतं. यू शूड हॅव कम्प्लिटेड युअर वर्क इन टाइम. तू वेळेमध्ये तुझं काम पूर्ण करायला पाहिजे होतं या अर्थाने आपण शूड हॅव. यू शूड हॅव पास दॅट एक्झाम. तू ती परीक्षा पास करायला पाहिजे होती. ही शूड हॅव स्टार्टेड दॅट शॉप. त्यांनी ते दुकान सुरू करायला पाहिजे होतं. यू शूड हॅव क्लाइंब अप द ट्री. तू झाडावर चढायला पाहिजे होते. म्हणजेच अमक्याने अमकं काम करायला पाहिजे होतं भूतकाळामध्ये, ते काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही. म्हणजे त्याच्या जे इफेक्ट आहे तो आज जवळपास पॉझिटिव्ह नाही आहे, तेव्हा आपण शूड याचा वापर करतो. जसं
यू शूड हॅव सेव्ड मनी. तू पैसे वाचवायला पाहिजे होते. डॉक्टर शूड हॅव गिवन हिम प्रॉपर मेडिसिन्स. डॉक्टरने त्याला प्रॉपर औषधं द्यायला पाहिजे होत्या. ओके, या अर्थाने जेव्हा आपण त्यांनी ती गोष्ट करायला पाहिजे होती, की आपण इथे म्हणू शकतो ही शूड हॅव टेकन द मेडिसिन्स. त्यांनी औषधी घ्यायला पाहिजे होत्या. जी औषधी घेतल्या आणि आज तो मेला. या अर्थाने आपण शूड हॅवचा वापर करतो. तर शूड हॅव आपण या ठिकाणी दोन वेळेस पद्धत शिकलो आहे. एक या ठिकाणी शूड हॅव म्हणजे सब्जेक्ट प्लस शूड हॅव प्लस नाउन. कडे पाहिजे होते, जवळ पाहिजे होते. ओके, आणि दुसरा आपण शिकलो आहे सब्जेक्ट नंतर शूड हॅव प्लस V3 ऑब्जेक्ट आणि आरपी. यामध्ये आपण त्यांनी त्या क्रिया करायला पाहिजे होत्या म्हणजे त्याचे की आज प्रमाण वेगळं राहिले असते. अशा दोन पद्धती आपण शिकलो आहोत. याचा भरपूर चांगला सराव करा, अभ्यास करा आणि जवळपास केव्हा कसं वाक्य बोलायचं आहे त्याचा थोडासा अभ्यास करा. प्रॉपरली त्याचं निरीक्षण करा, लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्ही सहजपणे या पद्धतीचे वाक्य बोलू शकले पाहिजे, लिहू शकले पाहिजे. तर खूप चांगला सराव करा. ओके, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. ओके.